हलकं फुलकं आणि चटपटीत आणि एकदम सोप्या पद्धतीने जर काही बनवायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तर आज आपण अगदी हॉटेल स्टाईल दाल खिचडी घरच्या घरी अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर मंडळी, रेसिपी ही नेहमीप्रमाणेच साधी आणि सोपी असणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. तर चला आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. तर यासाठी मी इथे सगळ्यात आधी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठलाही तांदूळ निवडू शकतात. तर आता इथे तांदूळ घातल्यानंतर मी अर्धी वाटी मुगाची डाळ घातलेली आहे आणि अर्धी वाटी आपल्याला इथे तुरीची डाळ लागणार आहे. तर डाळीचं प्रमाणसुद्धा तुम्ही इथे कमी अधिक करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार इथे दुसरी एखादी डाळसुद्धा ॲड करू शकतात. तर आता आपल्याला याला एक अर्ध्या तासासाठी भिजत घालायचं आहे. 1 ते 2 पाण्याने याला चांगलं असं तांदळाला आणि डाळीला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे. आता त्यानंतर आपण पुढची तयारी करून घेऊया. तर इथे आता मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये तेल किंवा तूप तुम्ही कशाचाही वापर करू शकता. त्यानंतर इथे जिरे मोहरी घालायची आहे, अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे. त्यानंतर इथे बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे. कांद्याला चांगलं असं परतून द्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये कांदा लाल असा परतला जातो. त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हळद घातल्यानंतर सुद्धा याला एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी बारीक कट केलेलं टोमॅटोसुद्धा घातलेलं आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी थोडासा हिंग घातलेला आहे. हिंग नक्की घाला, यामुळे दाल खिचडीला खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर इथे 2 ते 3 मी बारीक कट करून लाल मिरची घातलेली आहे आणि एक बारीक कट केलेला बटाटासुद्धा घातलेला आहे किंवा मग तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा या ठिकाणी ॲड करू शकतात. त्यानंतर इथे धना जिऱ्याची पूड घातलेली आहे. कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं याला अगदी कमी गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे डाळ तांदूळ भिजलेले चांगले असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला तांदूळ आणि डाळ ॲड करायची आहे. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं आपल्याला या मसाल्यासोबत हे डाळ तांदूळ छान असे परतून घ्यायचे आहेत. यामुळे या दाल खिचडीला खूप छान अशी टेस्ट येते. त्यामुळे नक्की हे 2 ते 3 मिनटं असे परतून घ्या आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर दाल खिचडीसाठी शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण असं आहे की इथे मी 2 वाट्या डाळ आणि तांदूळ घातलेले आहे आपण, तर यासाठी आपल्याला 6 वाटी पाणी लागणार आहे. आता आपल्याला कुकरची शिट्टी करून घ्यायची आहे. तर इथे मी 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर हे पहा, मस्त आपली खिचडी बनून तयार आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त याला टेक्स्चरसुद्धा आलेलं आहे. आता आपण याला वरून तडका देऊन घेऊया. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला थोडीशी लाल मिरचीसुद्धा घालायची आहे. थोडीशी मी इथे कोथिंबीरसुद्धा यावरती ॲड केलेली आहे. आता आपण याला तडका देऊन घेऊया. तडका नक्की द्या, यामुळे या खिचडीला खूप छान अशी टेस्ट येते. आता हा तडका दिल्यानंतर याला चांगलं असं आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता रंग आणि टेक्स्चर खिचडीचं किती सुंदर आलेलं आहे. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने. बऱ्याचदा आपल्याला जेवण बनवायचा कंटाळा येतो किंवा काहीतरी हलकं फुलकं खावंसं वाटतं किंवा तोंडाची चव जरी गेली असेल ना, तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. तर मंडळी, चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.